खरं तर मागील महिनाभरापासून विविध आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेल्या सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीचा निकाल जो आहे काही क्षणांपूर्वी हातात आला आहे आणि यामध्ये स्मृती पॅनलचा पराजय करत या ठिकाणी पॅनलने या ठिकाणी दणदणीत विजय असा मिळवलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय जे आहे ते विजयी श्री या ठिकाणी जल्लोष करताना दिसून येत आहेत। आपल्या सोबत सहकार पॅनलचे प्रमुख आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर अभूतपूर्व असा यश आपल्याला मिळालं, काय पहिली प्रतिक्रिया आहे? हा यश जो मिळाला सगळ्या सभासदांमुळे मिळाला आणि ज्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामुळे आम्हाला यश मिळालेलं आहे। आणि दुसरं जे आमचे 4 पराभूत उमेदवार झाले ते निव्वळ 133 ते बोगस सभासद झालेले होते, त्यांच्यामुळे आम्हाला त्या थोड्या मतांनी 20-25 मतांनी आमचे 4 उमेदवार पराभूत झाले आणि त्या संदर्भात आम्ही निश्चितच त्यांना कोर्टात ओढणार आहोत। खरं तर सर्वसाधारण गटांमध्ये आपण सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेला आहात, कशा पद्धतीने ऋण व्यक्त करू इच्छिता? ऋण तर त्यांच्या मी ते फेडूच शकत नाही, इतका चांगला प्रतिसाद सभासदांनी कर्मचारी वर्गांनी आम्हाला दिलेला आहे आणि आमची एकजूट ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, मेहनतीने काम केलं आणि खरं तर हुकुमशाहीला सगळे सभासद शिक्षक वर्ग कंटाळले होते, त्यांनी तर वल्गना केली होती 19-0 अशी त्यांनी वल्गना केली होती। कालपर्यंत ते करत होते पण त्यांना माहिती नव्हतं की सभासदांच्या मनात काय चालू आहे आणि कर्मचाऱ्यांच्या मनात काय चालू आहे आणि सगळ्यांची मेहनतीमुळेच आम्हाला याच्यात मोठा यश मिळालेला आहे। आणि खास करून आम्हाला जे आपले ज्येष्ठ सभासद आहेत, भाऊसाहेब आहेत, प्रशांत दादा आहेत, रवी बाबा आहेत, आपले रवी बापू आहेत, प्रवीण नाना आहेत, हिरामन दादा आहेत, योगेश दादा आहेत, हे सगळे मागचे माझे सहकारी यांनी खूप बहुमूल्य सहकार्य केलं आणि खूप मेहनत घेतली त्यांनी आणि म्हणूनच शक्य झालं। खरं तर बोगस मतदारांना घेऊन या ठिकाणी निवडणूक जी आहे बोगस मतदारांच्या आसपासच बघायला मिळाली। खरं तर मृत सभासदाच्या कुटुंबियांना वारस न करता या ठिकाणी त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी देण्यात आली, अशा प्रकारचा आरोप आपण सत्याने केला आहे। आपण निवडून आलात, कशा पद्धतीने त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहात? निश्चितच आम्ही ते कोर्टात त्यांना खेचणार आहोत, त्यांच्यावर चार्जशीट देखील पुन्हा नोंद करणार आहोत। ही प्रक्रिया चालूच राहील, ही बंद होणार नाही जोपर्यंत त्या सभासदांना न्याय मिळणार नाही, आमचे 4 पराभूत तेवढं विजय घोषित होणार नाही तोपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे। खरं तर आपण ही संस्था पुढेला घेऊन जाल अशा प्रकारचा आरोप आपल्यावर झाला, अशा पद्धतीने त्या विरोधकांना काय सल्ला देऊ इच्छिता? शाखा संस्था शिफ्ट करता येत नाही, तिला काय चाका लावून शिफ्ट करायचंय का? कैलासवासी अण्णाबाबांनी जवळजवळ 30-35 वर्ष सोसायटी चेअरमन म्हणून काम केलं म्हणून त्यांनी का वरखेड्याला नेली का? तर त्यांचे म्हणजे बालिशपणा म्हणतो आपण, त्यांची मला क्यू वाटते त्यांची याची संस्था इथं राहील, नेता येत नाही। खरं तर काय अशा गोष्टी आहेत की येणाऱ्या काळामध्ये आपण या संस्थेमध्ये बदलाव आणू इच्छिता? मी पहिल्यांदा की आमचं जे 2-3 वर्ष आहेत, पिठपट शाळा आपले बांधकाम करायचं आहे, त्याच्यानंतर गोड्याची शाळेचे आपल्याला बांधकाम करायचं आहे, धामणगावच्या शाळेचे बांधकाम करायचं, आपल्याला 11वी-12वी शाळा 3-4 शाखेवर आपल्याला सुरू करायचे, बालवाडी सुरू करायची, जेणेकरून पहिलीपासून आपल्याला 1ली ते 4थी ते 5वी आपल्याला विद्यार्थी मिळतील सगळे। आपण सांगितलं होतं की विरोधकांना हातात सत्ता दिल्यावरती ही शेवटची निवडणूक असणार आहे, परंतु आता आपल्या हातात ही सत्ता आली आहे तर ही निवडणूक किंवा पंचवार्षिक निवडणूक अविरतपणे अखंड सुरू राहतील। निश्चितच आम्ही लोकशाही प्रमाणे सगळं व्यवहार करू। ते तर आला असते त्याप्रमाणे त्यांनी 133 सभासद केले, त्यांनी आणखी 1000-2000 सभासद असेच करून घेतले असते, ते निश्चितच ट्रस्ट केले असते संस्थेने। ट्रस्ट करून घ्यायच्या याच्यावर होतं, त्यांच्या मानसात ट्रस्ट करायचा होता, परंतु आपला सभासद बांधवाला तो हालत काढला। ज्या यादीमध्ये घोटाळा झालाय त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशन काढलेला आहात, तर आता आपण निवडून आलेला पाठपुरावा करणार आहात? निश्चितच तो पाठपुरावा आपण करणार आहे, त्यांच्यावर कारवाई कशी होईल ते निश्चितच आपण ते मार्गी लावणार आहे। खरं तर मतदार यादींमध्ये जे मोठ्या प्रमाणात घोटाळा बघायला मिळाला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी विकास तात्या पाटील यांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि त्या ठिकाणी विरोधकांवरती तक्रार दाखल केली होती। तर आज जरी आम्ही निवडून आलो तरी भविष्यात जी घोटाळा यादीमध्ये बघायला मिळाला त्याविषयी आम्ही कडक कारवाई साठी पाठपुरावा करणार आहोत, अशा प्रकारचा विश्वास करून करण्यात येत आहे। द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण, चाळीसगाव, जळगाव।